नमस्कार, मी मुरलीधर हंबर्डे. राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या सत्ता मुद्रामध्ये आपण आज एक विशेष मुलाखत या ठिकाणी घेतो आहोत. अतिशय छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी आजची मुलाखत आहे. आज नांदेड लोकसभेचे निकाल लागलेले आहेत. संपूर्ण देशाचं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या लोकसभेकडे लागलं होतं ती नांदेड लोकसभा काँग्रेसने तिथे बाजी मारलेली आहे. आणि वसंतराव चव्हाण हे नांदेडचे आता नवीन खासदार असतील. माजी आमदार असलेले वसंतराव चव्हाण यांनी अटीतटीची लढत देत ही निवडणूक जिंकलेली आहे. आज आपल्यासोबत वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण या ठिकाणी आहेत. रवींद्र पाटील चव्हाण, आपलं राजमुद्रामध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नांदेड लोकसभेचे निकाल हाती आले आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. खूप चर्चेची ठरवली गेलेली अटीतटीची अशी ही निवडणूक. मनोज जरांगे पाटलांचं एकंदरीत आव्हान असेल किंवा भारतीय जनता पक्षात एक मोठा नेता काँग्रेस पक्षातून गेलेला असेल, अशा अनेक पार्श्वभूमीवर निवडणूक खूप अटीतटीची झाली आणि अशा काटेकी टक्कर ठरलेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं बाजी मारलेली आहे. याबद्दल आपल्या आत्ताच्या विजयाच्या क्षणीच्या भावना काय आहेत? आज आपण जर बघितलं नांदेड लोकसभा क्षेत्राअंतर्गत सुरुवातीला आपले माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे भाजपमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटलं की बाबा नांदेड जिल्ह्यामधली ही निवडणूक आता ही एकतर्फी भाजपच्या वतीने निवडणूक होईल असं कयास होता. पण या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचा जर इतिहास आपण जर बघितला, डॉक्टर कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेब यांच्यापासून नांदेड जिल्हा हा पूर्वीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आणि आज या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने दाखवून दिलं की बाबा नांदेड जिल्ह्यातली ही सर्वसामान्य जनता कालही काँग्रेससोबत होती, आजही काँग्रेससोबत आहे. आणि आपण जो म्हणता की बाबा लोकसभेमध्ये बरेचसे मुद्दे या ठिकाणी चर्चेला गेले. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम जो मुद्दा होता जरांगे पाटला यांचा आरक्षणाचा. मी प्रामुख्याने या ठिकाणी सांगू इच्छितो की जरांगे पाटलांनी इतक्या दिवस उपोषण केलं, मोर्चे काढले, पण या ठिकाणी सरकारनं कुठंतरी त्यांची फसवणूक केली असं मला वाटतं. आणि या लोकसभेमध्ये बहुसंख्य मराठा समाजांनी भाजपविषयी रोष व्यक्त केला. आणि या नांदेड लोकसभेअंतर्गत जे मतदान झालेलं आहे, मराठा असतील, सर्व आमचे दलित वर्ग असतील, ओबीसी बांधव असतील, ह्या सर्वांनी आम्हाला या ठिकाणी वसंतरावजी चव्हाण साहेबांना मतदान केलेलं आहे. आणि त्याचाच निकाल आपण आज बघतो आहोत. आणि नांदेड जिल्ह्यातल्या जनतेने भरभरून असं मतदान माननीय वसंतरावजी बळवंतरावजी चव्हाण साहेब याच्यात पारड्यात टाकलं आणि त्यांना हजारोच्या मताधिक्यानं आज या ठिकाणी निवडून आणलं. पाटील साहेब, आपण बघतो की ही जी निवडणूक होती ती चुरशीचं होण्याचं अजून एक कारण होतं की भारतीय जनता पक्षाने याला धार्मिक रंग देण्याचं काम केलेलं आहे. आणि हिंदू मुस्लिम द्वेषाची बीजं कुठेतरी पुढे येत आहेत का असं या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी वाटत होतं. पण काँग्रेसचा प्रचार जर आपण पाहिला तर रोजगार असेल, आरोग्य असेल, ग्रामीण भागामधल्या सुविधा असतील किंवा लोकांच्या विकासावर काँग्रेस ही ठाम राहिलेली होती आणि भारतीय जनता पक्षाने धार्मिक रंग दिला होता. या पार्श्वभूमीवर लोकांनी आता नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या त्या विचारांना नाकारून काँग्रेसला या ठिकाणी पुढे आणलेला आहे किंवा काँग्रेसला त्यांनी पाठबळ दिलेलं आहे. याबद्दल आपण काय सांगाल? बघा, आपण जो प्रश्न उपस्थित केला त्यामध्ये प्रामुख्याने भाजप पक्षाने जो जातीय प्रचार करण्याचा प्रयत्न केला जरी असेल तरी इथल्या मतदारांनी त्याला कुठलीही भीक दिली नाही आणि साथ दिली नाही. आज काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही जो प्रचार केला त्यामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे होते. त्यामध्ये सर्वात प्रथम मुद्दा महागाईचा होता. आज आपण बघतो शेतकऱ्यांविषयी ह्या सरकारनं एकही मोठा निर्णय शेतकऱ्याविषयी घेतला नाही. आज आमच्या शेतकऱ्यांच्या एक उदाहरण द्यायचं झालं तर खतावरची सबसिडी आहे. एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याला जर 1 लाखाचं खत लागत असेल तर त्या ठिकाणी 18,000 रुपये GST त्या शेतकऱ्याला द्यावं लागत होती. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आमच्या युवकांचा बेरोजगारीचा आहे. या भाजप सरकारने अनेक या ठिकाणी वचने दिली की आम्ही एवढ्या कोटी नोकऱ्या उपलब्ध करू. पण मला एवढं सांगायचं की नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपच्या वतीने एकही मोठा प्रकल्प मागच्या 5 ते 10 वर्षामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये ते भाजप सरकारच्या वतीने उभारू शकले नाहीत
आणि याचंच प्रमुख कारण आहे की इथल्या मतदारांनी भाजपला साथ दिलेली नाही. नांदेडची लोकसभेची निवडणूक हे विशेष होण्यामागचं किंवा महाराष्ट्रभराचं किंबहुना देशाचं लक्ष इकडे असण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण होतं की अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात गेले आणि भारतीय जनता पक्षाचे चालू असणारे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, एक तर चालू असणारा खासदार आणि अशोकराव चव्हाणांसारखी एक मोठी ताकद त्या ठिकाणी गेल्यानंतर राजकीय गणितं थोडीशी बिघडतील किंवा भारतीय जनता पक्षाचं पारडं जड होईल असं वाटत असतानासुद्धा आता निसटता पराभव या ठिकाणी होतो की काय असं वाटत असतानासुद्धा आपण या ठिकाणी विजयश्री या ठिकाणी खेचून आणलेली आहे. या यशाचं श्रेय आपण नेमकं कोणाला द्याल? सुरुवातीला मी पहिलंच सांगितलं आपल्याला की नांदेड लोकसभेची निवडणूक माननीय अशोकरावजी चव्हाणसाहेब भाजपमध्ये गेल्यानंतर एकतर्फी निवडणूक ही होईल असं आपल्याला सर्वांना वाटत होतं. पण या ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने या नांदेड लोकसभेमध्ये प्रचार केला आणि त्याला साथ सर्वसामान्य मतदारांनी दिलं आणि ही एकतर्फी वाटणारी निवडणूक आपल्याला आज निकाल जो आपण बघतोय जनतेसमोरचा तो एकतर्फी निवडणूक असं होईल वाटणारी निवडणूक हे जनतेने साफ त्या ठिकाणी नाकारलं आणि माननीय वसंतरावजी बळवंतरावजी चव्हाणसाहेब यांना भरघोस मताने या ठिकाणी विजय केलेला आहे. आपल्या घरामध्ये अगोदर दिवंगत माजी आमदार बळवंतरावजी चव्हाण साहेब यांची एक फार मोठी विकासाची पार्श्वभूमी राहिलेली आहे आणि त्यासोबतच त्यांचे सुपुत्र वसंतरावजी पाटील चव्हाण यांनीसुद्धा आमदारकी लढवत असताना विकासाचं राजकारण करण्याचा पायंडा या ठिकाणी पाडला आहे आणि ते आज जिल्हा बँकेचे सुद्धा अध्यक्ष आहेत. आणि हे सगळं होत असताना काँग्रेसमध्ये एक पोकळी निर्माण झाली की काय असं वाटण्याच्या काळामध्ये वसंतरावजी चव्हाण साहेबांनी हा विजय खेचून आणत काँग्रेसच्या नेतृत्वाला एक नवा चेहरा दिलेला आहे किंवा नांदेड जिल्ह्याचं काँग्रेसचं एक नवं नेतृत्व त्यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे. आणि आता नांदेड जिल्हा तुमच्याकडे एका नव्या नेतृत्वाच्या भूमिकेमध्ये संपूर्ण जिल्हा या ठिकाणी आपल्याला बघतो आहे. याबद्दल आपण काय सांगाल? बघा, नांदेड जिल्ह्याचा इतिहास हा खूप मोठा आहे. कैलासवासी डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब असतील, कैलासवासी बळवंतरावजी चव्हाण असतील, पद्मश्री शामरावजी कदम साहेब असतील, माननीय बाबासाहेबजी गोरठेकर साहेब असतील, माननीय बापूरावजी पाटील आष्टीकर साहेब असतील, माननीय माधवरावजी पाटील बेटमोगरेकर असतील, हे मोठी मोठी मंडळी, माननीय गंगाधररावजी कुंटुरकर साहेब असतील, हे सर्व मंडळी नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी झटलेली मंडळी आहे. आणि त्यांच्यामध्ये राजकीय जरी वैर असलं तर ते मनाचं वैर कधी त्यांनी निर्माण होऊ दिलं नाही. वेळीप्रसंगी अडीअडचणीला ते एकमेकांची साथच त्या सर्वांनी दिलेली आहे नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी. आज आपण बघतात त्यानंतर माननीय वसंतरावजी चव्हाण साहेब 2 वेळेस नायगाव विधानसभेचे मतदारसंघाचे ते विधानसभा सदस्य राहिलेले आहेत. एक वेळेस विधान परिषदचे सदस्य ते होते आणि नायगाव नगरीचे सलग 24 वर्ष सरपंच होते. एवढा मोठा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या मागे आहे. आणि आपण बघतात नांदेड जिल्ह्याचे 2.5 वर्ष अध्यक्ष असताना नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक तोट्यात होती ते अध्यक्ष झाल्यानंतर, पण त्यांच्या कार्यकाळामध्ये विक्रमी असा नफा नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेला त्यांनी मिळवून दिला आणि त्याचाच फायदा आज त्या ठिकाणी त्यांनी जी कामं केलेली आहेत त्या लोकसभेमध्ये प्रचार करताना त्यांना मोठा फायदा या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर आपण जे म्हणतात की बुवा आता नांदेड जिल्ह्यामध्ये नवीन युवक मंडळी या ठिकाणी येत आहे आणि निश्चितच मी याही मताचं आहे की नवीन युवक मंडळी या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये आली पाहिजे. कारण जिल्ह्याच्या विकासाला जर गती द्यायची असेल तर युवक मंडळीचाही तेवढा हातभार या ठिकाणी जिल्ह्यामध्ये लागला पाहिजे. शेवटचे 2 प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे विचारतो. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना काँग्रेसने इतका मोठा, ज्याला की काटेकी टक्कर म्हणावी अशी निवडणूक झालेली असताना हा विजय खेचून आणलेला आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांबद्दल आपली काय रणनीती आहे? नाही, आपण जसं म्हणता काटेकी टक्कर ही आपल्याला वाटते, पण माननीय वसंतराव चव्हाण साहेबांनी यापूर्वीच आपल्याला सांगितलं होतं की मोठ्या मताधिक्यानं माझा विजय होईल. काटेकी टक्कर हे आपल्याला वाटत होते, पण सर्वसामान्य लोक हे काँग्रेसच्या पाठीमागे राहिले हे आजच्या निकालावरून आपल्याला दिसून येते. पण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये विधानसभा निवडणुका आहेत आणि निश्चितच महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्ते मंडळी असतील, सर्वांनी येणाऱ्या नांदेड जिल्ह्यामधल्या ज्या 9च्या 9 विधानसभा आहेत त्या जिंकण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहेत. आणि मी म्हणल्याप्रमाणे प्रत्येकाला विधानसभा लढवावी ही इच्छा असते आणि निश्चितच माझ्या मागे राजकीय वारसा एवढा मोठा आहे, राजकीय वलय आहे आणि माझी इच्छा विधानसभा लढवण्याची होईल असं मला वाटतं. निश्चित
जनता तुमच्या पाठीमागे आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण ते निवडणूक लढवाल आणि आत्ताचं चित्र पाहता ते निवडणूक आपण जिंकालसुद्धा. एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी विचारतो. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात गेलेले असताना अनेक कार्यकर्ते, अनेक मोठे नेते जिल्हाभरातले त्यांच्या मागे गेले आणि काँग्रेसमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली की काय असं या ठिकाणी वाटत होतं. आणि आता निवडणुकासुद्धा विधानसभेच्या तोंडावर आहेत. या पार्श्वभूमीवर आपण पक्षबांधणी कशी करत आहात आणि तो एक मोठा आपल्यासाठी एक टास्क असणार आहे. आपली नेमकी पक्षबांधणीसाठी नेमकी रणनीती काय आहे? आपण म्हणल्याप्रमाणे माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यानंतर मोठी पोकळी निर्माण होईल असं वाटत होतं. पण काही मोजकेच माणसं त्यांच्यासोबत गेलेली आहेत. मात्र सामान्य जे गाव लेवलचे कार्यकर्ते आहेत, जे सगळी यंत्रणा ते हलवतात, ते काँग्रेससोबत राहिलेले आहे. पण येणाऱ्या काळामध्ये निश्चितच काँग्रेस वाढवण्याचं आव्हान आमच्यासमोर आहे. पण मला विश्वास आहे माननीय वसंतरावजी चव्हाण साहेब आणि नांदेड जिल्ह्यातली ही सर्व टीम, आपण बघतात एक नवीन दोन्ही डॅशिंग अध्यक्ष या ठिकाणी नांदेड जिल्ह्याला मिळालेले आहेत. माननीय हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर असतील, BR काका असतील, आमचे बरेचसे कार्याध्यक्ष माननीय आमचे राजेश पावडे साहेब असतील, रावणगावकर असतील, युवक आमचे पप्पू पाटील कोंडेकर असतील, ही सर्व टीम या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढवण्यासाठी सज्ज आहे. पण येणाऱ्या काळामध्ये आम्हाला काँग्रेसला जर वाढवायचं असेल तर आणखी ग्राउंड लेवलला जावं लागेल आणि जास्तीत जास्त कार्यकर्ते या पक्षाच्या प्रवाहामध्ये आम्हाला समावून घ्यावं लागेल. निश्चितच आपण विधानसभा लढवण्याचे सुतोवाच या ठिकाणी केलेले आहेत. पक्ष इतका मोठा विजय आपण या ठिकाणी खेचून आणलेला आहे आणि पक्ष आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला उमेदवारी निश्चित देईल याबद्दल आम्हाला खात्री आहे. येणारा काळ नायगाव विधानसभा ही आपण लढवाल आणि निश्चित विजयी व्हाल ही खात्री आहे. आगाऊ त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करून ठेवतो. आज एवढा मोठा उत्साह बघत असताना नेमक्या काय भावना आहेत आपल्या आणि आत्ता जे विजयाचा जल्लोष बाहेर तरुण करतायत त्यांना काय सांगाल? खरं तर हे आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेली मेहनतीचं फळ आहे असं मला वाटतं. आणि खरा आजचा हा लोकसभेचा विजय त्यांच्यामुळंच आहे, सर्वसामान्य आणि हा विजयाचं श्रेय खरं म्हणजे आमच्या सर्व कार्यकर्त्यांना दिलं पाहिजे. आणि आजचा हा जल्लोष कार्यकर्त्यांनी जी मेहनत केलेली आहे आणि ते योग्य आहे की इतके दिवस ते मेहनत केली आणि आज रिझल्टचा दिवस आहे. त्यांनी जे पेपर सोडवलेला आहे तो आज रिझल्ट कसा लागेल आणि ते पैकीच्या पैकी मार्काने पास झालेत, हे पास झाल्यामुळं ते जल्लोष करत आहेत. निश्चितच आपल्यासोबत नांदेड लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार वसंतराव पाटील चव्हाण यांचे सुपुत्र प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण आज आत्ता आपल्यासोबत होते. त्यांनी लोकसभेच्या विजयाचं विश्लेषण केलं. जनता आमच्या सोबत आहे, विधानसभेतही जनता आमच्या सोबत राहील असं त्यांनी सांगितलं आणि त्यासोबत त्यांनी स्वतः येत्या विधानसभेची निवडणूक नायगाव मतदारसंघातून लढवण्याचे संकेतसुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. आपण राजमुद्रा न्यूज लाईव्हकडून त्यांना हे प्रश्न विचारत होतो. मी मुरलीधर हंबर्डे. आपण सत्तामुद्रा पाहत होतात. यानंतर नांदेड लोकसभेच्या विजयाचे अपडेट आपण पाहत राहू. तोपर्यंत पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.